कारण आम्ही झोपलो होतो आणि तो उठला होता. म्हणजे मी झोपलो होतो, हा उठला होता, म्हणून हा नाही गेला आणि मी जाऊन आलो. पॉइंट टू बी नोटेड. नाही, वाघ चालला परत आपल्या कामावर. 1700 रुपयाचा नाश्ता. गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 9. काल रात्री आम्ही मांडावरून यायला थोडा उशीरच झाला. मी मांडावरती साधारणतः रात्री 1 वाजेपर्यंत होतो. उठलेलो आहोत आणि म्हणजे मी उठलो आहे, आशू अजून झोपलेलाच आहे. तर आम्ही आता म्हणजे मी आता वाडीमध्ये जाऊन सो आता आलो आहे मी घरी पुन्हा. तुम्ही पाहिलं असेल मगाशी कशाप्रकारे पालखी घरी येते, मग पालखीची पूजा होते, तिथे ओटी भरली जाते आणि हे सगळं होईपर्यंत बाहेर असे खेळ खेळले जातात जे तुम्ही पाहिले. एक रुमालाचा खेळ असतो. अजून एक खेळ्या पण एक बनवला जातं जो म्हणजे जी मुलं आहेत ना, लहान मुलं, जेव्हा इथे पहिल्यांदा शिमग्याला येतात इथे, तर त्यांचं खेळ खेळला जातो त्यांच्यासोबत आणि तेही खूप छान असतं. बघू, जर मे बी आता कोणाला खेळवलं गेलं तर नक्कीच आपण ते पण रेकॉर्ड करूच. आणि आय होप तुम्हाला आवडलं असेल, कारण मला तर प्रचंड आवडलं आणि मला आवडतंच. सो बघू. आणि आता सगळ्यात प्रथम बघूया की आशू उठला आहे की नाही ते. आणि आशू उठलेला आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. हा माणूस मला सोडून गेलेला, आता उठवलं पण नाही. त्याला काय अर्थ आहे? असं गावाला कोण करतं? या माणसाला झोप महत्त्वाची होती. काय झोपीमध्ये उठलो होतो मी. किती वाजता उठलायस बाय द वे? 8 वाजता पहाटे 8 वाजता. 8:30ला मी उठलोय आणि तू 8ला उठलायस म्हणे. तू झोपलं होतं म्हणून परत झोपलो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आंघोळ झाली का? फ्रेश आहे, वाटत नाही का? हा, एकदम एकदम फ्रेश, एकदम फ्रेश. चहा पाणी झालं? जायाचा पालखीला. चला चला तर तू काय घेऊन आला?
मी काही सामान घेऊन आलो आहे आपलं दुपारची थोडंसं जेवणाची व्यवस्था म्हणून मी पुन्हा जाऊ. आता आशीला पण दाखवतो की पालखी घरी कशी येते अनॉल. तुम्ही तर पाहिलेच आहे पण त्याला एकदा दाखवतो. चला. तुम्ही पाहिली? हां तुम्ही पाहिली? हां ठीक आहे ठीक आहे. चला. आता आमचं काम चालू आहे. डेटा जो याच्याकडे आहे तो माझ्याकडे आणि माझ्याकडे तो याच्याकडे जाणार. ट्रान्सफरिंगचं काम चालू आहे. आणि आता वाजले सकाळचे नाही दुपारचे 11:45. जायचं आहे पालखीला. आम्हाला घेऊन जाणार आहे पालखीला. स्वतः मला घेऊन नाही गेला. आता मला घेऊन जाणार आहे पालखी. कारण आम्ही झोपलो होतो आणि तो उठला होता. म्हणजे मी झोपलो होतो, हा उठला होता, म्हणून हा नाही गेला आणि मी जाऊन आलो. पॉइंट टू बी नोटेड. नाही मी उठलो होतो, मी परत झोपलो. मग तू मला उठवायला पाहिजे ना. ना उठवायला पाहिजे ना परत. नाही उठवलं. काल रात्री झोपताना एक माणूस मला बोलला की त्याला झोप जास्त प्रिय आहे. तर म्हटलं का ना. पण मी उठलो होतो ना. पण मी उठलो होतो. जातो 8 वाजता उठलो होतो मी. जातो बरं तुला घेऊन मग तुला ह्याला 8ला जायचं होतं पण हा 8 वाजता गेला नाही. मला वाटलं हा पण झोपेल 10 पर्यंत, पण हा 10 वाजता नव्हता. याला काय अर्थ आहे. तुम्ही टायमाची पक्के राहणार. जातो आता. चला जाऊया पालखीला. पालखीला जायाचा पालखीला. आणि काकीने आणले रामफळ. तुम्ही रामफळ. आजपर्यंत सीताफळ खाल्लं असेल हां पण हे आहे रामफळ जे बाहेरून असं दिसतं आतून आपल्या पण झाडाचं. ऑलमोस्ट सेम. आणि हे अच्छा, हां. वा वा वा, हे आपल्याच झाडाचं आहे आणि हे आम्हाला काकीने दिलेलं आहे. काकी हाय. येस. सो आपण काल बघितलं तेच हे रामफळ. हे सेकंड रामफळ. ते अजून एक रामफळ आहे झाडावर. ते आपल्याला घेऊन जायचं आहे. त्याची टेस्ट कशी असते? सेम सीताफळ, थोडा डिफरन्स असतो बस. ओके. फायनली आता मी पुन्हा निघालेलो आहोत. घरी जाऊन थोडा नाश्ता वगैरे केला आणि आता मी पुन्हा निघालो आहोत पालखीजवळ. आणि हो मी आशूला आता घेऊन निघालो आहे. नंतर तो बोलायला नको ना की मला घेऊन नाही गेला, मला दाखवायला घेऊन नाही गेला. असं काही नाही आहे. तो आहे माझ्यासोबत, बघू शकतो. मगाशी आम्ही गेलो पण नाही गेलो, परत आलो. खूप जास्त ऊन आहे तर आम्ही थोडा वेळ आराम करून तर जर ऊन कमी झालं ना किंवा पुन्हा जाऊ. तोपर्यंत आम्ही चाललो आहे आता भाऊच्या घरात. जरा काकांना वगैरे भेटून येतो. काकाचं नवीन घर बघायचं. काकाचं नवीन घर बघायचं संध्याकाळचं. संध्याकाळ आलोच आहे घरीच आहे. चलो. हे आहे संजय काकाचं नवीन घर. हा आहे संजय काका. संजय काका हॅलो बोल. हॅलो हाय. आणि हे एक्झॅक्ट म्हणजे समोरच जुनं घर. गोठा इथे होता ना पहिले बांधलेलं घर आहे. ते पुरांचं कावन होतं ते. अच्छा. सांगायचं होतं. काय ते इकडे सगळं दिसतं. इथं का पंख्याची गरज नाही. इथं खाट मिळाल ना सगळं त्या हे बांधलेलं ना तेव्हाच मारतो आहे दसऱ्या बाई. त्यानं म्हणतो आता इथं टॉवर मुरात कोळंबचं चालू झालं ना तर रेंज येईल. आणि इथं पण हे मागचा दरवाजा केलं की काय. अरे रात्री थंडी होते नाही त्याला मस्त. हे तशी इकडे पण रूम आहे. हे इथं ना किचन असा करायचा आहे. हे सगळं कोसळायचं आणि म्हणून तो चिरा आणलेला आहे मागाचा तो. ते बाथरूम वगैरे करणार का इथे? ते ना हे कोसळायचं आहे. पण इथे काय करणार होता तुम्ही? बाथरूम? ह्या पण इकडे करायचं आहे. हे काय इकडे खोदायचं आहे. अजून पडवी काढायची आहे ना. अच्छा. काय चिरा आणून ठेवलेला आहे. ते इकडे संडास बाथरूम काढायचं आहे. ह्याच्याकडे लावून मग इकडे एक पडवी काढायची आहे. इकडे चूल आणि इकडं संडास आणि बाथरूम. ती टाकी आहे संडासाची. अच्छा. पुन्हा आम्ही आलोय यावर्षी आंब्याच्या वनात, काजूच्या बागेत आणि फणसा झाडाच्या खाली. सगळी फणस आहेत.
सो आपण आता वर जातोय. वरती पण आंब्याचे झाड आहे. या रोडने वरती आलो. इथे गाडी पार्क केली आहे आणि इथून हा असा रस्ता जातो इकडे. काय वाट आहे. अच्छा, ही आहे बाग क्रमांक 2. हा हो. इथे काजू खूप लागल्यात. आंबे इले आंबे इले खूप लागल्यात. हे कलबाचे आंबे लागलेत. आंबे इले आंबे इले. बरंच नाही आलं ते हे साफ केला मी. हा काय 1 2 3 4 5 आणि इकडे काजू. ओ काजू पण लागले मस्त भारीवाले. बरोबर 3 वाजता आलं का 5 वाजता जायला. हो. या बागेत येण्यासाठी सगळं स्ट्रगल थोडा जास्तच करावा लागतो म्हणा. गाडी बघ. बागेला काकी. चला गाडी पुढे. हो हो हो. इथे इथे वाकूनच जावं लागणार आहे तुला. हे आता कुणीची केला नाही जरा नाही तर त्या दिवशी तर अजिबात नाही पकडा. यायला मिळत नव्हतं. तेवढं पप्या वाकून बघतो काकी जातो पुढे. जातो. सावकाश सावकाश. याच्यातला काटा आहे माझ पाठीमागे. हा बघा काटा काटा. हो हो जाते घेते. मेरी बारी. बॅक टू रुटीन. आता आपण जातोय घरी आणि घरून बॅग पॅक करून लगेच निघतोय. आता वाजतात 6:30. तर 7:30 8पर्यंत निघायचा आपला प्लॅन आहे. चला सुट्टी संपली. बॅक टू पॅव्हलियन. वाघ चालला परत आपल्या कामावर. चला. उंग्या येतोय आपल्याला घ्यायला. आलाय हा उंग्या. तुला बोलणारच होतं काय रेकॉर्ड कर म्हणून. बॅक टू होम. संध्याकाळी अशा मस्त वातावरणात आम्ही गाव सोडून जाताना. आम्ही गाव सोडून जाताना निघायला लागेल ना आपल्याला. 7:30 पर्यंत निघूया. हा 7:30 पर्यंत निघूया ना. अरे नाही. ओके, सो आता आपण निघत आहोत गावावरून. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला बाय. हो 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 हो. ओके, आता 390 किलोमीटर झालेले आहेत. हा तू बस ना. 390 किलोमीटर झालेले आहेत. आता इथून पुढे 390 किलोमीटर समथिंग आहेत काहीतरी. येताना आपण ज्या मार्गे आलो होतो तो मार्ग आपण नाही घेणार आहोत. म्हणजे खालच्याच मार्गे जाणार आहोत. फक्त फरक इतकाच असणार आहे की आता आपण प्रॉपर लांजा आणि लांजावरून मग संगमेश्वर असं करतच जाऊया. कारण तो आतला रोड जो होता आम्ही ज्या रोडने आलो होतो येताना तो रोड आता रात्री जाणं कितपत योग्य आहे आय एम नॉट शुअर. म्हणून विचार केला की बाहेरचा जो मेन रोड आहे ना त्याच रोडने गपचूप आपण जाऊया. ओके चला. झाला शिमगा. पण पालखी पण पाहिली. देवीचं दर्शन पण घेतलं. खूप मस्त वाटलं. खूप भारी वाटलं. फायनली आम्ही निघालोय. 10 वाजले. आता आम्ही पाचलोड लेफ्ट मारला आणि आपण चाललोय यावेळेला नवीन रूट ट्राय करायला. नवीन रूटचं नाव आहे लांजा. वाया लांजा.
आणि आता पोहोचलो आपण, राईड मारतोय मुंबईसाठी. ओके, हा आला फाटा, आय गेस हा ओनी फाटा. येस, इथून आता आपण राईट मारणार आहोत मुंबईसाठी. सो आपण आता मुंबई गोवा हायवे वरती आहोत करंटली. आता नेक्स्ट हॉल्ट आम्ही घेतोय संगमेश्वर मध्ये. आणि आतापर्यंत एक साधारणतः 95 किलोमीटर्स कंप्लीट झालेले आहेत घरापासून. ओके, तब्बल 115 किलोमीटर नंतर थांबलोय आपण. काय आलं? ओके. टँक बँक वरती पण मला किती धूळ आहे. आता आपण चिपळूण मध्ये आहोत. इथे आता थोडी जागा बघूया. जागा म्हणजे आता इथे पुढे एक पेट्रोल पंप बघूया, इकडं फ्युएल अप करू आणि त्यानंतर मग पुढे आपला जर्नी जो आहे तो कंटिन्यू करू. ओ, हॉटेल वैभव. इथे जेव्हा आम्ही आलो होतो चिपळूणला, तर चिन्मयचं घर या साईडलाच आहे. हा, इथेच आहे चिन्मयचं घर, एक्झॅक्ट समोर या साईडला आहे. तर तिथे आम्ही आलेलो आणि सकाळी नाश्त्यासाठी म्हणून आम्ही इथे गेलेलो. तर कोण कोण होतं बरं? मी, आशू, चिन्मय, माऊ होती, काऊ होती, आणि अक्षय, सायली पण होता. ओके, 1700 रुपयाचा नाश्ता, एवढा म्हणजे काय तेव्हा सगळ्यांना, म्हणजे एवढी भूक लागली होती की पूर्ण मला तर वाटतं 2 टाइमचा नाश्ता त्यांनी सगळ्यांनी, म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून एकाच वेळेस संपवला होता. आणि ती ट्रिप जी होती ना ओव्हरऑल, केळशी, चिपळूण, दापोली, त्या ट्रिपमध्ये सगळ्यांना भस्म झाला होता, मित्र हे म्हणू शकतो लिटरली. कारण आम्ही सगळ्यांनी ब्रेकफास्टच एवढा तगडा केलाय की असं वाटतं की लंच किंवा डिनर काइंड ऑफ काहीतरी केलं की काय. बट हा, मजा आली. तेव्हा पण बाईक राईडच केली होती. चिन्मय आणि पतूच्या लग्नाची जी पत्रिका आहे, ती पत्रिका आम्ही द्यायला गेलेलो गावी. म्हणजे जी पहिली पत्रिका आपण जी देवाला दाखवतो तसं वालं जे असतं ते, म्हणजे ते जे असतं ती जी प्रोसेस असते ती आम्ही करायला गेलेलो. सो येस, ओव्हरऑल तो पण एक छान एक्सपिरियन्स होता, खूप मस्त एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्यानंतर आता ओके, चला आम्ही आता परशुराम घाट येईल, तर पुढचा अपडेट तुम्हाला असं देत राहू. त्या अगोदर जर पेट्रोल पंप मिळाला तर आम्ही फ्युएल अप करू. आतापर्यंत 311 किलोमीटर केलेले आहेत घरापासून इथपर्यंत. छान पेस चाललेला आहे, म्हणजे 100 किलोमीटरच्या अंतरावरती आपण इथं थांबतो आहोत. आता सध्या आम्ही इथे काहीतरी ना थोडासा काहीतरी नाश्ता काइंड ऑफ काहीतरी करतो, चहा कॉफी काहीतरी घेतो आणि मग निघू इथून. हा जरा चांगलावाला ब्रेक घेतो. ओके, चला. ओके, जरा मोठाच ब्रेक झालाय, आणि म्हणजे हा पहिला मोठा ब्रेक घेतलाय आम्ही आज. ओके, निघतोय आता. शेवटचे साधारणतः 91 किलोमीटर बाकी आहेत. 6:47:48 AM हा रिचिंग टाइम दाखवतोय, 1 hour 55 minutes. आता याच्यानंतर ना एक मॅन्डेटरी जो ब्रेक असतो आपला पनवेलचा, फळसपा फाट्याचा, तो घेणार. आणि त्याच्यानंतर असंच नावापुरता, आणि त्यानंतर डायरेक्ट घरी. ओके, ओके, कूल. चला, भेटू पुढे. फायनली ठाण्यामध्ये एंटर केलेलं आहे आपण. वाजलेले आहेत 6:45 वाजले. हा, म्हणजे 6:40 झालेली आहेत आणि आपण ठाण्यात एंटर केलेलं आहे. तर पटपट घरी जाऊन फ्रेश होऊन गुडूप व्हायचं आहे, गुडूप.
टोटल ट्रिप झाली 789.4 किलोमीटरची. आणि आशू आता निघत आहे त्याच्या घरी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि महाराष्ट्रीयन रायडरला पण सबस्क्राईब करा. ओके, बाय.